मुंबईमध्ये आकाशवाणी आमदार निवासमध्ये सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू झालाय आणि आमदार निवासामध्ये रुग्णवाहिका मिळालेली नाही असा कुटुंबियांचा आरोप आहे। आकाशवाणी आमदार निवासामध्ये रूम नंबर 408 मध्ये चंद्रकांत धोत्रे निवासाला होते। चंद्रकांत धोत्रे यांना रात्री हृदयविकाराचा त्रास झाला आणि रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। पोलिसांच्या गाडीमधून रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं, मात्र वाटेमध्येच त्यांचा मृत्यू झाला। आमदार निवासामध्ये 24 तास रुग्णवाहिका हवी अशी मागणी सुद्धा आता कुटुंबीय करतात। ॲम्ब्युलन्सला 108 ला फोन लावत होते। एक तासभर ॲम्ब्युलन्स लावले, पण तरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आला नाही। मग शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं, असा मला तिथनं फोन आला। आम्ही बी इथनं लावत होतो, पण ती गाडी काय वेळेवर पोहोचली नाही ॲम्ब्युलन्स। आज ॲम्ब्युलन्स पोहोचला असतं तर वडिलाचं माझे प्राण वाचले असतात। काय नाही की आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे। आज माझ्या वडिलाचं आज एवढं मोठं दुःख घटना झालं, परत कोणाला होऊ नये तिथे एक ॲम्ब्युलन्स कंपल्सरी आपल्या आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स पाहिजे। माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारनं मी नम्र विनंती करतो।